सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांचं छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दुपारी 4 वाजता आंदोलन होणार आहे। मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन असणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडनं। निखिल, उद्धव ठाकरे यांचं हे आंदोलन आधी माहिती समोर आली होती की ठाकरे बंधू एकत्रित आंदोलन करणार, काय अपडेट्स त्या संदर्भात? नक्कीच आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देत आज दादरमधील शिवाजी पार्क या ठिकाणी मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे। यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली असून या ठिकाणी एक स्टेज बांधण्यात आलेला आहे, तसेच बॅनर देखील लावण्यात आलेला आहे। परंतु बॅनरवरती आपण पाहिलं तर फक्त शिवसेनेचा उल्लेख आहे आणि त्यावरती बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे तो देखील लावण्यात आलेला आहे। आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित राहून या ठिकाणी सर्व ज्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे, तसेच सोनम वांगचुक यांना जे पाठिंबा देतात त्यांना या ठिकाणी येण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे, त्यांना देखील मार्गदर्शन करतील आणि त्यासाठी ही संपूर्ण तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। काल आपण पाहिलं तर अमित ठाकरे स्वतः जंतर मंतर या ठिकाणी गेलेले होते, तर आज या व्यासपीठावरती आहेत ते मनसे आणि शिवसेना एकत्र दिसतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सध्या तरी तयारी आहे ती शिवसेनेकडून केल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी हुकुमशाहीच्या विरोधात हे आंदोलन असणार आहे असा देखील बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला असून दादर शिवाजी पार्काच्या अवतीभोवती सर्व ही बॅनरबाजी आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद। सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवणं चुकीचं असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। असत्य आणि हिंसा हीच सरकारची मूळ तत्व आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च हे गंभीर मुद्दे असल्याकडे सुद्धा राहुल गांधी यांनी लक्ष वेधलंय।